परीस माहीत असेल तुम्हाला की जो परीस असतो जो कुठल्याही धातूला लागला तर त्याचं सोनं करतो. तर आपल्या जिल्ह्यातील तुमचा जो पुत्र आहे विशाल दादा तो एक परीसच आहे की जो प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण किंवा तिला जे काही स्किल आहे तिचं सुवर्ण जे आपण म्हणतो कौशल्य ते बाहेर काढतात, त्याला वाव देतात. आणि त्यासाठी विशाल दादाने ही जी मोहीम आखली तर त्या मोहिमेचे जर का तुम्हाला मेंबर व्हायचं असेल, तुम्हाला आमच्यासोबत काम करायचं असेल तर मी एक नंबर देईन, तो नंबर घ्या आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय पाठवू शकता आणि आपण मग तिथून पुढं काम सुद्धा करू शकतो. ज्या महिला म्हणतात की मला घरी बसून काहीतरी काम द्या, ज्या महिला स्मार्टफोन वापरतात त्या सर्वांच्यासाठी आपल्याकडे काहीतरी काम आहे. तर पहिल्यांदा नंबर देते, सगळेजण आपल्या फोनचे लॉक काढून घ्या. आता लॉक काढायला वेळ का दिला तर एखादी मैत्रीण घराला कडी लावायला विसरते पण मोबाईलला फिंगरप्रिंट पासवर्ड खूप लॉक असतात, मग थोडा वेळ द्यावा म्हटलं की लॉक काढून घ्या. नंबर देते, देऊ का नंबर? देऊ का? 74 98 60 73 10. 74 98 60 73 10. ज्यांना मराठी कळत नाही इंग्लिशमध्ये सांगावं लागतं त्यांच्यासाठी 7498607310 हा आपला नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही त्या नंबरला सेव्ह करायचं, विशाल दादा म्हणून सेव्ह करू शकता, पूजावाणी म्हणून सेव्ह करू शकता किंवा तुम्ही मी सक्षम म्हणून सेव्ह करू शकता. आता एवढे 3 ऑप्शन का दिले तर हा जो नंबर आहे तुमच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही प्रकारचे काही विषय असतील तर ते डायरेक्ट विशाल दादांच्यापर्यंत पोहोचवणारा हा नंबर आहे. म्हणजे व्यवसाय सुरू करायचा आहे. कोविडच्या काळात जेव्हा आपण सापडलो तेव्हा आपल्या एक लक्षात आलं की आपल्याला खरंच कुणाची तरी गरज आहे जो आपल्याला आधार देईल आणि मग त्यानंतर सक्षमाने एक अशी मोहीम राबवली की ज्यामध्ये ज्यांचे मिस्टर एक्सपायर झालेत, व्यवसाय आहे पण त्या बाईला माहीत नाही कसं करायचं तर त्यांना कंप्लीट मार्गदर्शन, त्यानंतर त्यांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी मार्गदर्शन प्लस कर्ज, अशा प्रकारची योजना मी सक्षमाने केल्या. तर या सर्वाचा मेंबर होण्यासाठी तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला हाय टाकायचं. हाय टाकलं की तुम्हाला लगेच 2 लिंक येतील. त्यातली एक लिंक जी आहे ती व्हॉट्सअप ग्रुप असेल, कुठल्याही गावचा असेल त्याचे मेंबर व्हा. तुम्ही मेंबर झालात की तुम्हाला त्या ग्रुपवरती आमच्या सगळ्या अपडेट येत राहतील. तुम्हाला काही शिकायचं असेल ते सुद्धा तुम्ही त्यावरती सांगू शकता. काही अडचणी असतील, गावातल्या असतील, तुमच्या स्वतःच्या असतील, मुलं शिकलेले आहेत, पुढं करिअर काय करायचं हे माहीत नसेल ते सुद्धा तुम्ही त्यावरती विचारू शकता. आणि दुसरी जी लिंक आहे ती आपल्या प्ले स्टोरची आहे. प्ले स्टोरची लिंक कशासाठी तर आपण एक स्मार्ट ॲप काढलंय. त्या ॲपमध्ये तुम्ही लॉग इन केलं, तुमची माहिती भरलीत पूर्ण, म्हणजे काय तर नाव, मोबाईल नंबर, राहणारे गाव आणि तालुका एवढीच माहिती भरायची. आपले वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी जे सुरू आहेत ते सगळे कार्यक्रम तुम्हाला त्यावरती दिसायला सुरू होतात आणि कार्यक्रम दिसायला सुरू झाले की तुम्ही काय करायचं तर फक्त काही शरीर कष्ट नाहीये. फेसबुक आणि इंस्टाग्राम जे वापरतात त्याच्याबद्दल ते वापरायचं आहे. त्याला फक्त लाईक करायचं, लाईक केलं की 1 पॉईंट मिळतो, शेअर केलं म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सअपला शेअर केलं तर 5 पॉईंट मिळतात. असं दिवसभर तो काय तुम्ही बसून काम केलं, कामं आवरून, मुलं सांभाळून, नवरा घरदार सगळं सांभाळून काम केलं तर तुमच्या दिवसामध्ये 30 40 50 150 200 पॉईंट साठतात. आता त्यामध्ये काय करू शकता तर जसं फ्लिपकार्ट आहे, स्नॅपडील आहे तसं आपलं स्वतःचं की स्टोर आहे मी सक्षमाचं. त्या स्टोअरला जायचं आणि तुमचे जेवढे पॉईंट साठलेत त्याची तिथंच खरेदी करायची, पैसे खर्च न करता पॉईंट खर्च करायचे. आता समजा आपल्याला मैत्रिणींना आपल्याला घरात वस्तू हव्या असतात, खूप नाद असतो आपल्याला, कुणाला काही इडली पात्र घ्यावंच वाटतं, कुणाला काय घ्यावंच वाटतं किंवा एखादीला मग फ्रीज घ्यायचं असतो, एखादीला वॉशिंग मशीन घ्यायचं असतं. तर या सगळ्या वस्तू आपल्या त्या स्टोअरवरती आहेत. तुम्ही जेवढं काम कराल तुमचे जेवढे पॉईंट साठतील त्या पॉईंटमध्ये तुम्हाला जी हवी ती वस्तू तिथं घेऊ शकता. फ्रीज, वॉशिंग मशीन असेल किंवा अजून खूप साऱ्या गोष्टी असतील. तसंच एखाद्या मैत्रिणीचं घर सगळं भरलंय, माझ्या लग्नात सगळं आलं किंवा माझ्या सासूचं सगळं असं असेल पण काहीतरी घ्यायचं आहे म्हणजे काहीतरी करायचं आहे. मग 60-70 हजार पॉईंट साठले आपले. साठल्यानंतर करायचं काय तर आपण त्या मैत्रिणीच्या फॅमिलीला भारतभरामध्ये कुठंही तिच्यासहित, नाहीतर फॅमिलीला पाठवून तिला घरी ठेवत नाही, फॅमिली सहित तिला पूर्ण भारतभरात सहल मोफत येतोय. म्हणजे ते पॉईंट खर्च करायचे, पैसे खर्च करायचे नाहीयेत. पॉईंट खर्च करून तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि फिरून येऊ शकता. तर मी सक्षमा स्मार्ट वर्क घेऊन आले, ज्या स्मार्टफोन वापरतात त्यांच्यासाठी. आता राहिल्या आज्या, तर आज्यांच्यासाठी सुद्धा घरी बसल्या आपल्याकडून काम दिले जातात. तसंच आपण गारमेंटचे वेगवेगळ्या प्रकारचे आउटलेट आपल्या गावामध्ये काढतो. त्यासाठी ज्या महिला तयार असतील त्यांनी सुद्धा आम्हाला आमच्या व्हॉट्सअपला संपर्क करा. त्या प्रकारची कामं सुरू आहेत. फक्त एवढं सांगेन की आतापर्यंत झालेले खासदार, आमदार फक्त मत मागण्यापुरतं आपल्या गावात आले होते. त्यानंतर आपण कसे राहतो, कसे हे करतो, आपल्याकडे पूर आला, काय झालं,
कोणी आपली चौकशी काही केली नाही. पण एक माणूस आहे जो 7 वर्ष झालं कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता फक्त महिलांच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे. माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक माता भगिनी ही सक्षम झाली पाहिजे असा प्रयत्न करत आहे आणि तो एकमेव माणूस म्हणजे आपले विशालदादा आहेत. आणि ते यावर्षी खासदारकीसाठी आपल्याकडून जाणार आहेत आपल्या जिल्ह्यातून. तर आपण सगळ्या माता भगिनींनी त्यांना पूर्ण ताकदीने मतदान करायचं आणि त्यांना यावर्षी खासदार करायचं. सांगली जिल्ह्याचा गुलाल हा काँग्रेसचाच असला पाहिजे. धन्यवाद.